नमस्कार, आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र। पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून वरखेडी येथील चुनीलाल मोतीराम जिनिंग फॅक्टरी ऑफिस वरखेडी येथे सीसीआय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला। पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश भीमराव पाटील यांच्या हस्ते काटापूजन करून कापूस खरेदी सुरुवात करण्यात आली आहे। या प्रसंगी जिनिंगचे व्यवस्थापक हेमंत शेठ संघवी यांच्या हस्ते पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, संचालक मनोज सिसोदिया, प्रकाश तांबे, ग्रेडर अनंत फुंडकर, युसुफ पटेल, राहुल पाटील, सुनील गौंड तसेच कापूस उत्पादक शेतकरी गुलाब पाटील लासुरे व संदीप पाटील या उपस्थित मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। वरखेडी येथे सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे कापूस खरेदीला मोठी चालना मिळणार असून शेतकऱ्यांना अधिक स्लॉट उपलब्ध होणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार असून कापूस वेळेवर मोजला जाणार आहे। यामुळे हमी भावात कापूस विक्रीची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केले। या कापूस खरेदी केंद्राचा लाभ वरखेडीसह आजूबाजूच्या सुमारे 15 गावातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होणार असून दूरच्या बाजारपेठेत जाण्याची गरज कमी होणार आहे। परिणामी वाहतूक खर्चात बचत होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। नमस्कार, सर्व शेतकरी बांधवांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आम्हाला आज आनंद होत आहे की पाचोरा आणि बळगाव तालुका मार्केट कमिटी अंतर्गत आज तिसऱ्या जिनिंगचं सीसीआयचे खरेदी केंद्राचे उद्घाटन सुरू केलेलं आहे। पहिले गजानन जिनिंग पाचोरा, नंतर पीसीके जिनिंग आंबेवळगाव आणि आज सीएम जिनिंग वरखेडी येथे खरेदीला सुरुवात झालेली आहे। सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती, आवाहन करतो, दर शनिवारी 10 वाजता खरेदीचे स्लॉट बुकिंग होता, तरी दर शनिवारी 10 वाजता ऑनलाईन स्लॉट बुकिंग केल्यानंतर आपल्याला जो योग्य वाटेल त्या जिनिंगवरचं बुकिंग आपल्याला निवडण्याचे अधिकार आहेत। शेतकरी बांधवांनी फक्त कोरडा चांगला कापूस आणावा। सीसीआयच्या नियमाप्रमाणे ग्रेडर ते खरेदी करतात, कोणी ते वादविवाद करू नये। शेतकरी बांधवांनी जर चांगला कापूस आणला तर त्यांना पूर्ण खरेदीचे भाव भेटतात। आज सोमवारपासून आम्ही चौथी जिनिंग बळगाव येथे सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहोत, परंतु या 3 जिनिंगला शासनाने परवानगी दिल्यामुळे आजपासून वरखेडीची जिनिंगवर आपले स्लॉट बुक करू शकतात। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।